करणार म्हणजे लोकांचा यंत्रणेवर विश्वासच राहिला नाही. कारण का यंत्रणा ज्या पद्धतीने परळीमध्ये वागली आहे, बापू अंधळे प्रकरणात ज्या पद्धतीने चौकशी केली आणि त्याच्यातनं वाल्मिकीला बाहेर काढण्यात आला, याच्यावर कोणाचं सीसीटीव्ही जे मागत होते त्या सीसीटीव्ही नाही पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची माहिती. मी तुम्हाला सांगतो गेले 15 की तो ज्या जेलमध्ये आहे, काही त्याच्या गँगमधली लोक छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून घेतात स्वतःला पोलीस स्टेशन. 2 दिवसाची पोलीस कस्टडी घेते पोलीस केस. जेल कस्टडी गेली की त्याला बरोबर गट टाकतात, बरोबर त्याच्या बॅग, त्याला स्पेशल चहा येतो, त्याला स्पेशल जेवण येतं. मजा आहे. सातत्य म्हणत होते की आमच्याकडे पुरावे अशा प्रकारचे फोटो समोर येत आहेत. थेट धनंजय मुंडे यांचं नाव तुम्ही आवाड साहेब यालाच एक जोडून म्हणतो, आपणच पहिले की ज्यांनी होतं की अशा प्रकारे त्याला मारलं, आपणच पहिले होता की जे सांगत होता त्यावेळेस आपल्याकडे पुरावे होते आणि हे सरकारकडे, कारण की व्हिडिओ तेव्हा पण आले. लक्षात घ्या की मी अभ्यास केलेला होता गुन्ह्याचा. मी इथनं तिथनं माहिती घेत पूर्ण अभ्यास केला. हवेत होतो अशा प्रकरणामध्ये हवेत गोळीबार करून खराब करायचं नाही. राजकारण टिकलं, आपला आरोप सिद्ध. आज मी म्हणजे मला आनंद नाही आहे, पण कमीत कमी हा मला विश्वास आहे की महाराष्ट्राला हे पटेल की जितेंद्र तेव्हा जे बोलला होता ते आज खरं पोलिसांनी खरं म्हटलंय. लघुशंका करता तुम्ही, लाज नाही वाटत? लघुशंका तुम्हाला तुमच्या शरीर आणि त्याच्यावर मीठ लागतं बघा. माझा फक्त प्रश्न, पण उद्या आयुष्यामध्ये त्या 2 लहान पोरांचं काय, त्याच्या बायकोचं काय, ती कुठे बिझी होणार? त्याने आयुष्यभर हे चित्र असं डोळ्यासमोर ठेवून जगायचं की माझ्या बापाला असा मारला. ज्या लाडक्या बहिणीचा उल्लेख करता आजही त्यांची बायको त्याच अपेक्षेने आहे की सरकार न्याय देईल. तुम्हाला वाटतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा ज्या पद्धतीने मुंडेंचा राजीनामा हे सरकार घेणार नाही. हे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा यावरती माझा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांचा राजीनामा मागणंच बंद करून टाकलं. म्हणजे आता ह्या क्रोरियाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्ही नका, लोक आता तुम्हाला विचारणार नाहीत. पण आज जेव्हा घराघरामध्ये हे फोटो जातील तेव्हा सर्वात डागळली असेल ती ही या सरकारची प्रतिमा. आवाड साहेब, आपण चार्जशीटमध्ये बघितलं असेल तर मुख्य आरोपी वाल्मिक कराडला केलाय, पण टोळी प्रमुख हा सुदर्शन गुले दाखवलाय. तर आपण यावरती काय बोलायचं? छे टोळी प्रमुख कसला सुदर्शन गुले? या सगळ्याचा बाप एकच आहे, वाल्मिक कराड. आणि वाल्मिक कराडचा बाप एकच आहे, धनंजय मुंडे, जो स्वतः सांगतो की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. माझा ह्याच्यावरती नैतिकतेच्या येणे तरी कसला नैतिकता आणि कसली काय घेऊन बसला तो? कुठली नैतिकतेच्या गोष्टी करतो? याच आता अर्थसंकल्प अधिवेशन आहे, याच एकूणच गोष्टीला धरून तुम्ही राजीनाम्याची मागणी कराल का? कारण असं आहे की आम्ही ज्या पद्धतीने बोलतो आहोत की आमच्या बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही आहेत. मुख्यमंत्री महोदयांकडनं अपेक्षा मी तर पहिल्या भाषणात व्यक्त केली की मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला एक मुलगी आहे, त्या मुलीची शपथ आहे तुम्हाला. इथपर्यंत भावनिक होऊन मी बोललो. कारण का प्रश्न हा पक्षाचा नाही आहे, तो BJPचाच कार्यकर्ता आहे, तो काय आमचा कार्यकर्ता नाही आहे. पण माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही महाराष्ट्रात? माणुसकीसाठी लढायचं की नाही? जातीपातीच्या गोतावळ्यामध्ये अडकून आपण सगळंच विसरून जायचं? मी नाही विसरू शकत. मी भलेही वाल्मिक कराड माझ्या जातीचा आहे, पण मला विचाराल तर वाल्मिक कराडला आज रस्त्यावर आणून फाशी द्यायला पाहिजे. खरं कायद्याने ते मान्य नाही, म्हणून मी नेहमी सांगतो कायदा निर्णय घेईल, कोर्ट निर्णय घेईल, ते त्याचा अधिकार आहे. पण कमीत कमी जे आपल्या हातात आहे ते तर आपण करूया. हा पक्षाभिनिवेश बाजूला ठेवा. आम्ही कुठे म्हटलं की तो BJPचा कार्यकर्ता आहे, मग आपण कशाला मागे राहा आणि आपण